प्रोग्राम आहे आणि एमओ सुद्धा या ठिकाणी एमएसआयडीच्या माध्यमातून साईन झालेला आहे आणि आज आपल्या अमरावती महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री, आदरणीय लोकप्रिय असे चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांचे मनापासून स्वागत करेल। या ठिकाणी उपस्थित अमरावती जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, कृषी मंत्री, आता जे राज्यसभेचे खासदार डॉक्टर हरी मोटे साहेब उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करेल। या ठिकाणी अमरावती शहराचे महापौर श्रीचंद्रजी तेजवानीजी उपस्थित आहेत, त्यांचे मी या ठिकाणी स्वागत करेल। अमरावती शहराचे आमदार शोभाताई फडके या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करेल। या ठिकाणी संजीव फडके एमएलसी आमदार यांचे सुद्धा मी स्वागत करेल। या ठिकाणी उपस्थित कर्तव्यदक्ष महानगरपालिकेचे आयुक्त, महिला आयुक्त, या ठिकाणी महिला दिवस सुद्धा साजरा होता त्यांच्या उपस्थितीत आणि त्यांचं कर्तव्य कामातून लक्षात येते म्हणून या ठिकाणी सोमया शर्मा मॅडमचं सुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करेन। उपमहापौर सचिन भेंडे उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करेन। स्टँडिंग चेअरमॅन अविनाशजी माळेकर उपस्थित आहेत, त्यांचे स्वागत करेन। गट नेता चेतनजी गावंडे उपस्थित आहेत, नानाभाऊ आमले आहे, आमचे देशमुख साहेब आहे, संजोशी साहेब आहे, संजू कुलकर्णी आहे, श्रीकांत देशपांडे आहे, प्रशांत देशपांडे या ठिकाणी उपस्थित आहे, विनोद कराटे आहे, शर्माजी आहे, संपूर्ण महानगरपालिकेचे या ठिकाणी अधिकारी, संपूर्ण या ठिकाणी नगरसेविका, नगरसेवक सगळ्यांचे या ठिकाणी आज आनंदाचा क्षण सुद्धा आहे आणि मला असं वाटतं की घेट्यामध्ये जेवढ्या नगरसेविका आहेत तेवढ्या पाहण्याचं असं वाटतं की जास्त महिला नगरसेविका आहे आणि पुरुष नगरसेवक कमी आहे, म्हणून महिलांचं राज्य आहे आणि महिलांचं राज्य जेव्हा येते तेव्हा ते सगळ्यात मजबूत असते, निष्ठावान असते, म्हणून या ठिकाणी सगळ्या महिलांचं मी मनापासून अभिनंदन करेन। या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, जे मला असं वाटतं की आमदारही तुम्ही आपल्या मतदारसंघात कमी येत असाल तर तेवढ्या सगळ्यात जास्त ते पालकमंत्री म्हणून जिल्ह्यात येतात। म्हणून आपण नेहमी पाहतो की जेव्हा चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांचा एखादा दौरा असला तर अमरावती जिल्ह्यासाठी पहिल्यांदा घेऊन येतात आणि आज सुद्धा त्यांनी टाउन हॉलच्या अग्रीमेंट संदर्भात एमएसआयडीच्या माध्यमातून अग्रीमेंट केलं। त्याचप्रमाणे ट्रान्सपोर्ट नगरमध्ये कमर्शियल मार्केट उभारण्यासाठी त्याचं अग्रीमेंट झालं आणि जुनी वस्ती आणि नवी वस्तीमध्ये आठवडी बाजार आहे, चमननगर आहे, या परिसरामध्ये सुद्धा एक भव्य बीओडी तत्वावर मोठं मार्केट सेंटर उभारण्यासाठी तो सुद्धा एक प्रपोजल त्यांनी आपल्या दीक्षित साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिका आयुक्तांनी पुढे केलेला आहे। महानगरपालिकेला अजून एक चांगलं संकुल त्या ठिकाणी उभं होईल। आज या ठिकाणी सगळ्यात आधी त्यांचं अभिनंदन करेन पालकमंत्री महोदयांचं राजकमल ब्रिजसाठी त्यांनी जे निधी उपलब्ध करून दिला। अनेकांचे वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या की राजकमल ब्रिज सरकावं लागेल, रेल्वे स्टेशन सरकावं लागेल, कोणी म्हणे अंडरपास करावं लागेल, पण त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन समजून सांगितलं, मी सुद्धा समजून सांगितलं, आमदार शोभाताईंनी समजून सांगितलं आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने जेवढा निधी लागेल तेवढा निधी मुख्यमंत्र्यांनी देण्यासाठी सांगितलं आणि तो ब्रिज त्या ठिकाणी लवकर या ठिकाणी सुरू होणार आहे, त्या ठिकाणी काम सुरू होणार आहे। हे अमरावतीसाठी मोठी उपलब्धी खऱ्या अर्थाला आपल्या पालकमंत्र्यांच्या मोदयांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेली आहे। मी या ठिकाणी आयुक्त मॅडमला विनंती करेन की दीक्षित साहेब यांची निवड पालकमंत्र्यांनी केलेली आहे। त्यांचं काम महानगरपालिकेमध्ये नागपूरमध्ये ज्या गतीने त्यांनी विकास केला, दीक्षित साहेबांची जी एमएसआयडीची योजना आहे, ज्या पद्धतीनं मोठ्या प्रमाणात ते त्यांनी मोठ्या योजना लावल्या आणि नागपूरचा चेहरा बदलला, हे कल्पना खऱ्या अर्थानं बावनकुळे साहेबांच्या डोक्यामध्ये आली की ते लोक पैसे पण तयार करतात, मोठ्या विकास पण डेव्हलपमेंट करतात, शहराचं सौंदर्यीकरण सुद्धा करतात आणि मोठ्या प्रमाणात काम सुद्धा तातडीने सुरू करतात। म्हणून या ठिकाणी दीक्षित साहेबांना त्याच्या टीमला, एमएसआयडीच्या सगळ्या टीमला या ठिकाणी बोलून एक मोठं पाऊल अमरावती शहराच्या विकासासाठी बावनकुळे साहेबांनी टाकलाय, त्याबद्दल
अभिनंदन करेल. पण याचप्रमाणे जे जे आपले बीओडी तत्वावरचे प्रकल्प आहेत, ज्याप्रमाणे बीओडी तत्वावरचे आपले अनेक जागा आहेत, अनेक या ठिकाणी मोठमोठे उपक्रम आहेत, ते सुद्धा याच्यामध्ये मर्ज केले पाहिजे. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात योजनेला प्राधान्य दिलं पाहिजे, जेणेकरून अमरावती शहराचं वैभव त्याच्या माध्यमातून वाढेल. त्याचप्रमाणे मी पावलकर साहेबांना विनंती करेन की अमरावती महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी सक्षम मजबूत सत्ता महानगरपालिकेची आहे. या ठिकाणी जर एसआरए योजना, जे झोपडपट्टी पुनर्वसन योजना जे आहे, पावलकर साहेब झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसंदर्भात नागपूरला सुरुवात केली, तशी अमरावती शहरामध्ये सुद्धा एसआरए योजना लागू आहे. नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात होत आहे, पुण्याला होत आहे. जर अमरावतीच्या धर्तीवर पहिली योजना आपल्या पालकमंत्री महसूल मंत्री असताना एक खिडकी जर तुला आपण मान्यता दिली, तर मी तुम्हाला सांगतो 1000 गोरगरीब लोकांना, स्लममध्ये राहणाऱ्या लोकांना एसआरए योजनेच्या माध्यमातून घरं मिळतात आणि मोठ्या प्रमाणात त्याच्या बाजूला जे कमर्शियल लँड आहे त्याच्या माध्यमातून मॉल, कमर्शियल काही ऍक्टिव्हिटी त्या करू शकतात. म्हणून माझं एक म्हणणं आहे की या ठिकाणी ते सुद्धा पाहून एसआरए योजनेचं अमरावती महानगरपालिकेने सुरुवात झाली पाहिजे. त्यासाठी जे लागेल ते ताकदीनं लोकप्रतिनिधी सुद्धा त्या पाठीशी उभा राहील. कारण एसआरए योजना जर झाली तर आपल्या प्रभागामध्ये जे गरीब लोक राहतात, अनेक लोक म्हणतात आमचं घर नाही आहे, आम्हाला आमच्या हक्काचं घर पाहिजे, त्या ठिकाणी आपण सगळे मिळून त्यांना पक्के घर त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि त्या ठिकाणी सरकारवर तुमचा देत नाही, महानगरपालिकेवर तुमचा देत नाही. एसआरए योजना जर राबवली तो विकासच असतो. तो विकास त्यामध्ये अर्धी जागा घेऊन अर्धी जागा डेव्हलप करतो, अर्धी जागा गरिबांना घर बांधून देतो आणि अर्ध्या जागेवर आपल्या कमर्शियल ऍक्टिव्हिटी करतो. अशा प्रकारचा जर विकास नागपूरवरनं अमरावतीमध्ये जर एखादा आणला ते चांगला विकास अमरावती शहरामध्ये होईल. आणि ते मला असं वाटते बावनकुळे साहेब महसूल मंत्री आहे, पालकमंत्री आहे, ते असताना चांगलं शक्य होईल. म्हणून त्यासाठी पुन्हा ताकदीनं आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहू. त्याचप्रमाणे मी या ठिकाणी पुन्हा त्यांचं अभिनंदन करेन की अमरावती महानगरपालिकेसाठी 50 कोटी रुपये त्यांनी जो निधी वाढवून दिला आहे डीपीडीच्या माध्यमातून, त्याबद्दल मी बावनकुळे साहेबांचं जोरात टाळ्या स्वागत करतो. कारण की नवीन नगरसेवक झालेले आहे, सगळ्यांना पैसे पाहिजे, सगळ्यांना विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे आणि सगळी तिजोरी कोणाकडे पालकमंत्री बोलत आणि दुसरी तिजोरी माहिती साहेबांकडे. अभिनंदन तुमच्याकडे आहे. आज बावनकुळे साहेबांसमोर सांगतो की अजितदादा असताना स्वतः ते मुख्यमंत्र्यांशी बोलले होते, स्वतः बावनकुळे साहेबांशी बोलले होते. वर्षाभरात आमची जेव्हा चर्चा झाली तर अजितदादांची इच्छा होती की राष्ट्रवादीला सोबत घेतलं पाहिजे, अजितदादांची इच्छा होती त्यांना त्याला पद दिलं पाहिजे. म्हणून मुख्यमंत्र्यांशी 2 दिवसाआधी बोलणं झालं, माझं बावनकुळे साहेबांशी बोलणं झालं. आम्ही एक मताने त्या ठिकाणी राष्ट्रवादीला स्टँडिंग चेअर बनवण्याचा निर्णय घेतला आणि तुमचं त्याबद्दल अभिनंदन. म्हणून या ठिकाणी कुठेही सगळे मिळून आपल्याला या ठिकाणी मिळून काम करायचं आहे, विकास करायचा आहे. एवढे मजबूत राज्याचे महसूल मंत्री, एवढे ताकदवर मंत्री अमरावती जिल्ह्याला मिळालेले आहेत. त्यांचा उपयोग अमरावतीच्या विकासासाठी, अमरावतीला पुढे नेण्यासाठी आपल्या सगळ्यांना मिळून करायचा आहे. याचप्रमाणे मी कुर्डेश्वर रोडची बुद्धभूमी जी आहे हैदराबादची, त्या बुद्धभूमीला त्या संस्थेला 10 एकर जागा बावनकुळे साहेबांनी उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करेन. त्या ठिकाणी आम्ही 5 कोटी रुपयाचं भूमिपूजन करून काम सुद्धा सुरू केलेलं आहे. त्या मागे भूमिपूजन सुद्धा त्या हातून केलेलं आहे आणि 51 फूट उंच भगवान गौतम बुद्धाची मूर्ती सुद्धा त्या ठिकाणी बसवत आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्री स्वतः बोलले, बावनकुळे साहेब सुद्धा बोलले की पहिले 15-20 कोटी रुपये त्यांना आपण उपलब्ध करून देऊ आणि त्याच्या माध्यमातून बुद्धभूमीचा सुद्धा विकास त्या ठिकाणी आपण करू. त्याचप्रमाणे गिरीश चौकामध्ये अनेक वर्षापासून इच्छा आहे, ज्या ठिकाणी नवनीकरणा खासदार असताना त्या ठिकाणी गिरीश चौकाचं बाबासाहेबांचं स्मारकाचं सौंदर्यीकरण झालं पाहिजे. त्यासाठी त्यांनी तो आवाज उचलला. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी 5 कोटी रुपये त्या विकासासाठी दिले. पण त्यासाठी जे पैसे लागेल, 15 कोटी लागो, 20 कोटी लागो, त्यासाठी जो निधी लागेल तो निधी
सक्सेस करत आहेत आणि ते सुद्धा लवकर त्याचे काम सुरू करणार. हनुमान रेल्वेच्या संदर्भात बावनकुळे साहेबांनी पुढाकार घेतला. आम्ही बसून सगळ्यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त, मनपा आयुक्त सगळ्यांचा त्याच्यामध्ये सहयोग मिळाला. सगळ्या आमदारांचा मिळाला, डॉक्टर बोर्डे साहेबांचा सगळ्यांचा मिळाला आणि त्या सहयोगामध्ये तो आराखडा तयार केल्यानंतर मला आठवते की हिवाळी अधिवेशनामध्ये बावनकुळे साहेब 1.5 घंट्याचं प्रेझेंटेशन झालं आणि 1.5 घंटा प्रेझेंटेशन झाल्यानंतर अजितदादा सुद्धा त्यावेळेस विभागीय आयुक्त होते, मुख्यमंत्री होते, आपण सुद्धा होते आणि सगळ्या